नांदगाव पेठमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पत्नी गावाला गेली असताना पतीने विहिरीत उडी घेऊन आपलं आयुष्य संपविले। या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आला आहे। या आत्महत्येमागे मागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहेत। त्यामुळे कुटुंबियात आणि परिसरात शोककळा पसरली आहेत। पाहूया या घटनेचं संपूर्ण वृत्त। सकाळी नांदगाव पेठ शासकीय वसाहतीतील रहिवासी महादेव राजकुमार करुले यांनी मोर्शी मार्गावरील MIDC परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। महादेव वय 30 वर्ष जळका शहापूर येथे कामाला होते। त्यांच्या पत्नी गावाला गेल्यानंतर कदाचित मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय। पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मृतकाच्या कुटुंबियांशी चौकशी सुरू असून आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मृतकाच्या नातेवाईकांनी अश्रू अनावर केले आहेत। या दरम्यान या घटनेने मानसिक तणाव आणि त्यावर वेळीच मदतीच्या गरजेची आवश्यकता अधोरेखित केली आहे। मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं अनेकदा जीव घेणं ठरू शकतं। याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या दुर्दैवी घटनेतून आला आहे। पोलीस तपास सुरू असून आत्महत्येमागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे। आम्ही मृतकाच्या कुटुंबियासोबत सहवेदना व्यक्त करतो। पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा।